सगळ्या शेतकरी भावांक आणि भयणांक आम्ही वेलकम करता। आज पेडणे विकास मंच आणि उपक्रम तुम्ही मागणी केल्याप्रमाणे ही बियाण्याची गरज आहे तुमका तुम्ही मागणी केली म्हणून मी उपलब्ध केली असा पण लॉंग टर्म जो असलेला प्रोजेक्ट म्हणून आजकाल या वर्षा कांयच करून असं शेताबद्दल कारण शेत आयज ही पिढी आहे तुमची पिढी आहे ही लास्ट पिढी जे शेत करतले असे हांव मानता आणि फुडली पिढी हा शेत करचे ना ही जर आमकां खबर आसा जाल्यार आयज आमी लॉंग टर्म आमचो शेत वेवसाय कसो फुडें रावतलो हाचो विचार करून फुडें वचची गरज आसा। हांव जेन्ना पेडण्याचो विकास फक्त रोड किंवा हे आसून शेतां ही आमची आहा तेच्या कडून जे उत्पन्न मेळटा ते उत्पन्न आमी कशें तरी बरें उत्पन्न काडून तेजो बरो मोल मेळटलो अशें वेवस्था करची अशें म्हाका दिसता। आनी लॉंग टर्म जेन्ना हांव म्हणटा तेन्ना आयज मेकनायज फार्मींग प्रत्येका कडेन जी ल्हान ल्हान शेतां आहा तेन्ना ती शेतां करपाक तांकां परवडत ना। आयज लेबर कॉस्ट वाडलेलो आहा आनी तुमी करता म्हाका खबर आसा आमी सुद्दां शेतां केली तेन्ना एक फॅमिली किंवा शेजारी मेळून शेतां करताली प्रत्येक जो प्रोसेस आसा तो शेजारी आनी आमचे फॅमिली करताली पूण आयज ती वेवस्था ना। आयज आमची भुरगीं शिकलेली आहा ती खंय तरी पोटा पाणी भायर वयता ती शेतां ते शेतान मातीन हात घालपाक भियेता किंवा घालना। ही जेन्ना आमकां खबर आसा तेन्ना आमकां मेकनायज फार्मींग करचें पडटलें तेन्ना आमी मेकनायज फार्मींग करता तेन्ना आमकां कम्युनिटी फार्मींगचेर लक्ष दिवचें पडटलें। जे 15-20 लोक आहा जे एकठांय येवन जे सायडीन एक कम्युनिटी फार्मिंगाचो ग्रूप करचो आनी एकदा तो ग्रूप जाल्या नंतर जी आमी मेकनायज फार्मींग म्हणटा म्हणजे प्रत्येक जो प्रोसेस आहा तो मेकनायज तेचो लेबर लागचो ना। त्याच बरोबर कम्युनिटी फार्मींग मेकनायज फार्मींग सायंटिफीक फार्मींग म्हणटा आनी ऑर्गेनीक फार्मींग हे 4 मंत्र घेवन आमी फुडें वयतले आनी आमची शेती फुडें वयतली। आमच्या भुरग्यांक शेती करपाची गरज ना पण जर ही कम्युनिटी फार्मींग केलें तर एक वेवस्था निर्माण जातली एक सोसायटी आसल्या कारणान तो वेवसाय आहा शेताचो तो फुडें वयतलो अशें म्हाका दिसता। म्हणून हांवें लॉंग टर्म जो विचार केलेलो आसा शॉर्ट टर्म हांव करिना ह्या वर्सा लोकांनी खुबशे लोकांनी बियाणे खत दिले आहा पण म्हाजो तो विचार नासलो तुमी आयले एक मागणी केली आमी ही बियाणी तुमकां दिवपाचो आयज जो प्रोग्राम दवरलेलो आसा पण आमकां परत सांगता आयजची पिढी आहा ती लास्ट पिढी तेच्या फुडली पिढी शेत करचें ना आनी शेत करना जाल्यार जी पडीक जमीन आहा ती कसल्याच कामाची ना तेन्ना परत ह्या शेता कडेन लक्ष दिवपाची गरज आसा। रिवायवल आयज जवळ जवळ 60% शेतां आमची पडीक जालेली आसा पेडण्यात आनी 40% शेतां आसा लोक खंय तरी मेहनत करता ती लास्ट जनरेशन आहा ते काम करून शेताचे फुडें व्हरता पण आयज आमी जर कम्युनिटी फार्मिंगाचेर लक्ष दिलें ग्रूप करून तशेंच म्हाजो एक विचार आहा की कम्युनिटी फार्मींग त्या नंतर विलेज फार्मींग ग्रूप आनी मागीर फेडरेशन तालुका फेडरेशन किंवा पेडणे तालुक्याचो एक फेडरेशन करप हे 3 स्तराचेर आमची प्रयत्न आसा की ह्या 3 स्तराचेर जर आमी वेवस्था निर्माण केलो जाल्यार लोकांक खूब फायदो जातलो आनी शेतीचो वेवसाय फुडें वयतलो तसोच रावतलो। आयज तुमी सगळे आयल्या बद्दल तुमचे सगळ्यांचे धन्यवाद। तशेंच आयज सगळे पत्रकार उपस्थित आहा सगळ्यांचे धन्यवाद। थोडंसं म्हाका लेट जालो त्या लागून मातसो तुम्ही जशी मागणी केलेली की तुमकां हेची गरज आहा बियाण्यांची तशी आमी बियाण्यांची तुमकां उपलब्ध केलेली आहात। सो हो उपक्रम कित्याक की शेती कडेन आयज लोक खूब पाट फिरयतात कित्याक खुबश्या कारणां लागून म्हणजे आर्थीक आसूं दे मशिनां मेळना ना तेका लागून सो ती तुमकां मदत जावची ह्या विचारान डॉक्टरान आयज एक तुमकां बियाणी उपलब्ध करून दिल्लेली आहात। सो तुमकां सगळ्यांक विनंती आहा की तुमी ती बऱ्या भशेन वापरून बरी शेती पिकोवची आणि पेडणे तालुक्याचो विकास करचो शेती बाबतीत इतले म्हणून हांव मागता आमचे डॉक्टर संजय कोरगांवकाराक की तेणी ह्या उपक्रमाबद्दल तुमकां अदीक म्हायती दिवची।